तर आता जाऊयात आपण शिरूरमध्ये. शिरूरमधून आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अमोल, आपण पाहतोय आज राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. शिरूरमध्ये कसं आहे वातावरण? नक्कीच अंकिता, खरं तर आता आज मतदान होतंय आणि जी नगर परिषदेची निवडणूक होईल का नाही अशी काही उमेदवारांना धाकधूक होती, परंतु शिरूर नगर परिषदेचं आज मतदान होत असताना या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला पाहायला मिळते. काल उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास शिरूर असेल, मंचर असेल, त्याचप्रमाणे जुन्नर असेल, खेड असेल आणि चाकण औद्योगिक वसाहत असेल किंवा आळंदी असेल, अशी एकूण बऱ्याचशा परिसरामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांनी खरं तर मोठ्या प्रमाणात तोफांच्या माध्यमातून आम्हाला मताचा जोगवा मागण्याचं काम केलेला. वाहतूक कोंडीचा प्रश्नही त्यांनी या सभेतून मांडला. तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी जुन्नर या ठिकाणी आयटीचं उभारण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं असलं तरी आज मात्र निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक भागामध्ये आजी माजी आमदारांसह कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळत आहे. एकूणच पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, त्याचप्रमाणे महाविकास आघाडी तुतारीचा गट असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गट असतील, असे सर्वच पक्ष, राजकीय पक्ष आता आपल्या परीने या ठिकाणी मतदारांपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून मताचा जोगवा पाहायला मिळत आहे. आणि मतदान कुणाच्या बाजूने कौल देतं हे पाहणं आता गरजेचं आहे. निश्चित. त्यामुळे उद्यापर्यंत मतदार नेमकं कुणाला कौल देतायत हे स्पष्ट होईलच. तुर्तात धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते.